नमस्कार, मी लतिका। आज आपण मक्याच्या पिठाचा ढोकळा बनवूया। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी ओतून घेऊया। सेम वाटीचं प्रमाण सगळं साहित्य घेतलेलं आहे। अर्धा चमचा लिंबू सत्व टाकलेलं आहे हे, आणि अर्धा चमचा पिठी साखर, जी आपली चहाची साखर आहे ना, तिला मी बारीक करून घेतलेली आहे। आता ह्याला काय करूया, चांगलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा एकजीव झालेला आहे। आणि ह्या चमच्याच्या मापाने सगळं घेतलेलं आहे साहित्य। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, आणि ते पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया। मीठ टाकल्यानंतर पण चांगलं मिक्स केलेलं आहे। त्याच चमच्याच्या मापाने 2 चमचे शेंगतेल घेतलेलं आहे, ते पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये मस्त असं बघा तेल टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच वाटीच्या प्रमाणे 1 वाटी बघा हे मक्याचं पीठ घेतलेलं आहे। मक्याचं पीठ कसं थोडंसं असं दरदर असतं, ते पहिलं आपण चांगलं मिक्स करून घेऊया, जेणेकरून गाठी नाही झाल्या पाहिजे। ते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, गाठी वगैरे बिलकुल झालेल्या नाही आहेत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे बेसन पीठ। तर मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे, ते बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। बेसन पीठ मी चाळून घेतलेलं आहे। आता हे पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। मस्त असं बघा बेसन पीठ टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे, बिलकुल गाठी झालेल्या नाही आहेत। ह्यात आपल्याला टाकायचे त्याच चमच्याच्या मापानं अर्धा चमचा खायचा सोडा, आणि सोडा कसा जास्त दिवसाचा नसावा त्याच वाटीनं, आता बघा ज्या सोड्याची वाटी होती ना, त्यात मी घेतलेलं आहे पाणी। आणि आता आपल्याला काय करायचं, पटपट मिक्स करायचं आहे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता एक डबा घेतलेला आहे, आणि त्याला मी असं तेल लावून घेतलेलं आहे। त्यात आता आपण हे ओतून घेऊया। अशा पद्धतीत झालेलं आहे बघा। आता हे आपण ठेवून देऊया। कढईमध्ये बघा मी पाणी गरम करत ठेवलं होतं 1 ग्लास, त्याच्यावर मी स्टँड ठेवलेला आहे। पाणी मस्त असं उकळलेलं आहे। गॅस आहे मीडियम, आणि आपल्याला तर मीडियम गॅसवरच ह्याला 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 20 मिनिटं आपल्याला ह्याचं बिलकुल झाकण काढायचं नाही आहे। आपण झाकण काढून बघूया, 20 मिनिटं झालेले आहेत। शिजला आहे का मध्यभागी बघायचं, शिजला आहे बघायला, बिलकुल चिटकत नाही आहे। तर गॅस बंद करायचा, आणि आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया, आणि ह्याला थंड करून घेऊया। पॅन ठेवला आहे गरम करायला, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल एकदम आता आपल्याला थोडंसं टाकायचं आहे, गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा टाकणार आहे मोहरी। मोहरी चांगली फुटून देऊया। त्यात टाकायचं आपल्याला हिंग, त्यात टाकायचे आपल्याला हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, आणि हिरव्या मिरच्या आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। मिरची बघा मस्त अशी भाजली गेलेली आहे, आणि कढीपत्ता पण आपला चांगला असा बघा भाजला गेलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला पाणी, त्यात टाकणार आहे मीठ, 1 चमचा साखर। ह्या चमच्याच्या मापाने मी सगळं साहित्य घेतलं होतं। मिक्स करून घेऊया, आणि साखर आपण चांगली उतरवून देऊया। साखर टाकलेली चांगली वितळलेली आहे, आणि मी चांगलं उकळून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे बंद। आपण आता ह्याला थंड होऊन देऊया। ढोकळा बघा थंड झालेला आहे। आता आपण त्याला काढून घेऊया। तर सुरीला थोडंसं तेल लावायचं साईडनं, आणि पहिलं साईडची बाजू मोकळी करून घ्यायची। मस्त असं बघा मी सगळीकडून मोकळा करून घेतलेला आहे। आता एक आपण प्लेट घेऊया, आणि पलटी करून घेऊया। हा बघा लगेच निघाला। जाळी बघा किती मस्त, एकदम जाळी मस्त असं बघा जाळीदार झालेला आहे। सरळ करून घेऊया। जरी आपण पलटी करून जरी त्याला आपण हे केलं ना, तरी पण चालू शकतं। कट करून घेऊया। कट करून घेतलेला आहे एक भाग, पहिलं मी तुम्हाला दाखवते, आणि मग मी तुम्हाला बाकीचं कट करून दाखवते। जाळी बघा किती मस्त सुटलेली आहे। वाटीचं प्रमाण, चमच्याचं प्रमाण सेम घ्यायचं। तर हे मी बाकीचं कापून घेते व्यवस्थित, आणि तुम्हाला हे पण लगेच दाखवते। हे बघा कशी जाळी आलेली आहे, एकदम मऊ लुसलुसीत। हे बघा कट करून घेतलेलं आहे बघा मस्त असं। हे बघा किती जाळी। आता तुम्हाला मधलं पण दाखवते। कधी कधी काय होतं माहिती आहे का, मध्ये कच्चा राहतो। तर हे बघा, आणि तुम्ही जसं आता मी पलटी करून तुम्हाला दाखवलेलं आहे कापून, तर तुम्ही अशा पलटी करून सुद्धा त्याच्यावर तुम्ही टाकू शकता। सगळ्या साईडून एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे बघा, आणि खूप छान। तुम्हाला खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। आणि तुम्ही कधी मक्याच्या पिठाचा ढोकळा बनवला आहे का, ते पण कमेंट करून सांगा। साहित्य प्रमाण मी दिले जाईल, आणि तुम्हाला जर काय अजून वाटत असेल तरी तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला देईन। आता ह्याच्यात थोडीशी टाकणार आहे मी कोथिंबीर। ह्याच्यात काय काय बदल करू शकता ते पण मी तुम्हाला सांगेन। तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन की तुम्ही ह्याच्यामध्ये अजून काय टाकून करू शकता। आता आपण टाकून घेऊया। मिरच्या कशा चांगल्या भाजायच्या, म्हणजे काय होतं माहिती आहे का, त्याच्यामध्ये तिखटचं मुरतं। जर तुम्हाला मिरच्या ढोकळ्यामध्येच जर तिखटपणा पाहिजे असेल का नाही, तर त्याच्यामध्ये थोडंसं आलं म्हणा तुम्ही, म्हणजे मिरची म्हणा तुम्ही घालू शकता, आणि
कुठून टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करताना। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला झटपट असा ढोकळा दाखवलेला आहे, साहित्य प्रमाण व्यवस्थित दाखवले। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।